नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी विषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओतला पहिला प्रश्न आहे, 2024 सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? ऑप्शन 1 भारत साने, ऑप्शन 2 देवदास सौदागर, ऑप्शन 3 1 व 2च्या, ऑप्शन 4 यापैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 1 व 2च्या नावाची. प्रश्न क्रमांक 2, पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 2024चा पहिला विदेश दौरा कुठे केला? ऑप्शन 1 इटली, ऑप्शन 2 नेपाळ, ऑप्शन 3 इंग्लंड, ऑप्शन 4 ऑस्ट्रेलिया. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 इटली. प्रश्न क्रमांक 3, 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार भारत ससाने यांना कोणत्या कादंबरीसाठी जाहीर करण्यात आला आहे? ऑप्शन 1 शमशेर आणि भूत बंगला, ऑप्शन 2 उसवन, ऑप्शन 3 परो, ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 शमशेर आणि भूत बंगला. प्रश्न क्रमांक 4, 2024 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देवीदास सौदागर यांना कोणत्या कादंबरीसाठी जाहीर करण्यात आला आहे? ऑप्शन 1 शमशेर आणि भूत बंगला, ऑप्शन 2 उसवन, ऑप्शन 3 पर, ऑप्शन 4 यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 उसवन या कादंबरीसाठी. प्रश्न क्रमांक 5, भारतीय रेल्वे विभागाकडून प्रवाशांना त्यांच्या हरवलेल्या सामानाची माहिती ऑनलाईन पोर्टलद्वारे मिळणार आहे. तर कोणत्या उपक्रमाद्वारे सामान त्या ग्राहकाला परत मिळणार आहे? त्या उपक्रमाचे नाव सांगा. ऑप्शन 1 रेल्वे मदत, ऑप्शन 2 रेल्वे सेवा, ऑप्शन 3 ऑपरेशन अमानत, ऑप्शन 4 यापैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 ऑपरेशन अमानत अंतर्गत. प्रश्न क्रमांक 6, सन 2024 साली झालेली लोकसभा निवडणूक कितवी निवडणूक होती? ऑप्शन क्रमांक 1 16वी, ऑप्शन क्रमांक 2 17वी, ऑप्शन क्रमांक 3 18वी, ऑप्शन 4 14वी. आणि याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 18वी लोकसभा निवडणूक. प्रश्न क्रमांक 7, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ कधी घेतली? ऑप्शन क्रमांक 1 9 जून 2024, ऑप्शन बी 8 जून 2024, ऑप्शन सी 10 जून 2024, ऑप्शन डी 5 जून 2024. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 9 जून 2024 रोजी. प्रश्न क्रमांक 8, एस टी
वर्धापन दिन कधी असतो? आपण एस.टी. महामंडळाविषयी बोलत आहोत. ऑप्शन 1 1 जून, ऑप्शन 2 2 जून, ऑप्शन 3 5 जून किंवा ऑप्शन 4 10 जुलै. आणि उत्तर आहे मित्रांनो 1 जून. एस.टी. महामंडळ लालपरी यांचा वाढदिवस 1 जून. प्रश्न क्रमांक 9. IPL 2024 मधील विजेता संघ कोणता आहे? ऑप्शन 1 KKR म्हणजेच कोलकाता, ऑप्शन 2 मुंबई इंडियन्स, ऑप्शन 3 सनरायझर्स हैदराबाद की ऑप्शन 4 राजस्थान रॉयल्स. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 KKR म्हणजेच कोलकाता हे विनर आहेत 2024 IPLचे. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र शासन पहिली आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवा उपक्रम राबवणार आहे. त्याचे नाव काय असणार आहे? ऑप्शन 1 हॅपी लर्निंग, ऑप्शन 2 हॅपी सॅटरडे, ऑप्शन 3 हॅपी फन डे की ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 हॅपी सॅटरडे. प्रश्न क्रमांक 11. इराणचे 8वे राष्ट्रपती यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे नाव काय होते? ऑप्शन 1 इब्राहिम रईसी, ऑप्शन 2 इब्राहिम खान, ऑप्शन 3 इमॅन्युअल मॅक्रोन की ऑप्शन 4 यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 इब्राहिम रईसी. प्रश्न क्रमांक 12. नववी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 शहरांमध्ये धावणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई ते अहमदाबाद, ऑप्शन 2 दिल्ली ते पटना, ऑप्शन 3 दिल्ली ते मुंबई, ऑप्शन 4 मुंबई ते नागपूर. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मुंबई ते अहमदाबाद. Thanks for watching video. Hit like, share and subscribe for more videos. आजच्या व्हिडिओतील करंट अफेअर विषयक म्हणजे चालू घडामोडी विषयक प्रश्न आपणास कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि हो, काही नवीन शिकल्याचा आनंद आपणास भेटला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. हॅपी लर्निंग.